विद्यार्थी मित्र हो, पाठीमागच्या तासाला आपण अंकगणिती सीडी वरील सूत्राचा उपयोग करून काही उदाहरणांचा अभ्यास केला. आजच्या तासाला अंकगणिती सीडीचा उपयोग व्यावहारिक उदाहरण सोडवताना म्हणजेच शाब्दिक उदाहरण सोडवताना कसा करता येईल हे आज आपण पाहणार आहोत. सराव संच 3.4 या सराव संच 3.4 मधील काही उदाहरणं आज आपण अभ्यासणार आहोत. उदाहरण पहिलं, अंकगणिती सीडी. सराव संच 3.4 मधलं पहिलं उदाहरण काय दिले बघा. सानिकाने 1 जानेवारी 2016 ला ठरवले की त्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 अशा प्रकारे बचत करीत राहायचे. तर 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिची एकूण बचत किती झाली असा प्रश्न आहे. सानिका या मुलीनं काय केलंय की 1 जानेवारी 2016 या वर्षामध्ये पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीला ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 असं करत करत 31 डिसेंबर 2016 म्हणजे वर्षाच्या शेवटच्या दिवशी तिच्याकडं एकूण किती रक्कम साठली असेल हे आपल्याला शोधायचे. आता मला सांगा, पहिल्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 असं करत करत शेवटचा दिवस म्हणजे 31 डिसेंबर 2016 हा दिवस कितवा असणार आहे? तर 2016 हे लीप वर्ष आहे. त्यामुळं हे जर लीप वर्ष असेल तर या वर्षामध्ये फेब्रुवारीचे 29 दिवस असणार आहेत आणि म्हणून शेवटचा दिवस असणार तिचा 366वा. म्हणजे त्या वर्षामध्ये एकूण 366 दिवस असणार आहेत. मग 366व्या दिवशी तिच्याकडं एकूण किती रक्कम असेल हे आपल्याला शोधायचे. मग पहिल्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 असं करत 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 शेवटच्या दिवशी म्हणजे 366व्या दिवशी तिच्याकडं किती रक्कम असेल हे आता आपल्याला काढायचे. मग हे काय आहे? तर ही अंकगणित सीडी आहे. हे त्याचं T1 हे पहिलं पद, T2 दुसरं पद, T3 तिसरं पद असं करत करत 366 ही रक्कम आपल्याला काढायची. आता इथं पहिलं पद कोणतं आहे? तर 10 आणि सामान्य फरक सामान्य फरक किंवा साधारण फरक किती असणार आहे? 11 वजा 10 म्हणजे 1. मग आपल्याला इथं A कळला, D कळला की तुम्हाला 366व्या पदापर्यंतची बेरीज तुम्हाला सहज काढता येईल. लक्षात आलं? आणि मग हे गणित कसं सोडवेल बघा. पहिल्या दिवशी सानिकानं पहिल्या दिवशी ₹10, दुसऱ्या दिवशी ₹11, तिसऱ्या दिवशी ₹12 असं करत करत आपल्याला 366व्या दिवशी असणारी रक्कम आपल्याला शोधायची. आणि म्हणून या ठिकाणी ही जी अंकगणित सीडी तयार होणार आहे ती कशी होईल? 10, 11, 12 या पद्धतीने ती अंकगणित सीडी तयार होईल. इथं ए म्हणजे किती? पहिलं पद. ही अंकगणित सीडी तयार झाली. या अंकगणिती सीडीत
T1 T1 म्हणजेच ए किती 10 आणि साधारण फरक म्हणजेच डी तो किती 11 वजा 10 म्हणजे 1 येईल. आता ह्या डायरेक्ट गोष्टी आपण लिहिल्या तरी चालतील. आता लीप वर्ष असल्यामुळं आपल्याला एकूण 366व्या दिवशी जमा होणारी रक्कम काढायची. म्हणजेच मला काय काढायचंय तर यस 366 काढायचं आहे. यस 366 आणि मग एस एनचं सूत्र काय आधी सूत्र म्हणून घ्या. एस एन बरोबर एन छेद 2 कंसात 2a अधिक कंसात एन वजा 1 गुणिले डी. हे सूत्र कशाचं आहे पहिल्या एन पदांची बेरीज. आता एनची जागा कोण घेईल यस 366 बरोबर एन दिसला उजव्या बाजूला ज्या ज्या ठिकाणी एन असेल त्या त्या ठिकाणी एनची जागा कोण घेणार आहे 366 म्हणजे 366 छेद 2 कंसामध्ये अर्थात चौकटी कंस केला या ठिकाणी 2 ए ची किंमत 10 अधिक कंसात यांची किंमत 366 वजा 1 डी ची किंमत आहे 1 आणि उजव्या बाजूची पदावली तुम्ही सोडवली की तुम्हाला 366 पहिल्या 366 पदांची बेरीज तुम्हाला काढता येईल. काय करतील बघा इथं संक्षिप्त रूप जातोय देऊन टाका बेके बे बेत्रिक सॉरी 1 राहिला एकावर 16 बे 8 16 बेत्रिक 6 आत काय बघा 183 कंसात 2 गुणिले 10 20 अधिक 366 वजा 1 म्हणजे 365 गुणिले 1 म्हणजे तेवढंच येईल आणि मग यस 366 बरोबर 183 कंसात 365 अधिक 20 385 हा गुणाकार तुम्ही केला की तुम्हाला 365व्या पर्यंतची बेरीज तुम्हाला मिळेल. किती येते गुणाकार बघा 183 गुणिले 385 हा गुणाकार तुम्हाला करावा लागेल. तो गुणाकार येतोय बोला 70,455 यस 366 बरोबर 70,455 म्हणजे शेवटच्या दिवशी तिच्याकडं एकूण रक्कम किती असणार आहे तर 70,455 रुपये असतील. म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला अंकगणित श्रेणीच्या सूत्रांचा उपयोग करून उदाहरण सोडवता येईल. आणखी काय उदाहरण पाहूया. शेवटी उत्तर कसं लिहाल मग म्हणून सानिकाकडे 366व्या दिवशी जमा होणारी रक्कम बरोबर 70,455 रुपये असं शेवटचं अंतिम पायरी असेल. दुसरं काय बघा गणित दिले एका ग्रहस्थाने उदाहरण असे एका ग्रहस्थाने रुपये 8,000 रुपये कर्जाऊ घेतले. एका ग्रहस्थाने 8,000 रुपये कर्जाऊ घेतले आणि रुपये 1,360 व्याज देण्याचं कबूल केलं. ग्रहस्थाने एकूण रुपये किती घेतले 8,000 रुपये कर्जाऊ घेतले आणि 1,360 व्याज देण्याचं कबूल केलं. प्रत्येक हप्ता
आधीच्या हप्त्यापेक्षा ₹40 कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती असेल? असा प्रश्न आहे. प्रश्न कळला का बघा? एका गृहस्थाने बघा उदाहरण समजून घ्या आधी. एका गृहस्थाने ₹8,000 कर्जावर घेतलेत. त्याच्यानंतर त्यानं असं ठरवलं की ₹1,360 त्याला व्याज द्यायचंय. कर्जावर घेतलेली रक्कम ₹8,000 आणि ₹1,360 त्याचं व्याज हे त्याला द्यावं लागणार. म्हणजे एकूण रक्कम त्याला किती द्यायची? तर 0, 6, 3, 8 आणि 1 9. ₹9,360 त्याला परत करायचे. थोडक्यात संपूर्ण रक्कम त्याला ₹9,360 परत करायचे. आता उदाहरणात काय दिले बघा. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा ₹40 कमी. म्हणजे पहिला जर हप्ता ₹100 असेल गृहीत धरला तर दुसरा हप्ता ₹40 कमी म्हणजे ₹60. तिसरा हप्ता आणखी ₹40 कमी म्हणजे ₹20. या पद्धतीनं त्यांना हप्ते देण्याचं कबूल केले. मी मानले फक्त लक्षात घ्या. पहिला हप्ता 100 असेल तर दुसरा 60 येईल, तिसरा 20 येईल. म्हणजे प्रत्येक हप्ता हा आधीच्या हप्त्यापेक्षा ₹40 कमी असेल. असं का असं तुम्हाला दिलेलं याच्यावर तुम्हाला डी मिळेल. डी डी म्हणजे काय नाही तर सांगा. 60 वजा 100 म्हणजे ऋण 40. ऋण 40 काय डी ची किंमत येईल. आणि ही सगळी रक्कम आपल्याला 12 हप्त्यात पेड करायची म्हणजे एन ची किंमत 12. मी तुम्हाला ती एन कळलेलं आहे. एन 12 म्हणजे तर तुम्हाला डी कळला. डी किती येणार आहे? 60 वजा 100 म्हणजे डी बरोबर वजा 40 आणि एन बरोबर 12. ह्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत. आणि ही काय किंमत आहे? ही आहे तुमचा एस एन म्हणजेच S12. हा काय असेल तुमचा S12. S12 ची किंमत किती असणार आहे? म्हणजे 12 हप्त्यामध्ये त्याला एकूण रक्कम एवढी पेड करायची. म्हणजे तुम्हाला एन ची किंमत कळली, एस एन कळलेला आहे, डी कळलेला आहे. आता ए काढायचं आहे. ए याचा अर्थ पहिलं पद. हे पहिलं पद आपल्याला माहित नाही म्हणून पहिलं पद आपण ए मानूया. कसं सोडवतील बघा गणित आता. म्हणजे तर मी आता डिटेलमध्ये येतो. गृहस्थाला परतफेडीने द्यावी लागणारी रक्कम म्हणजेच काय असणार तुमचा S12. कारण किती हप्त्यामध्ये? 12 हप्त्यात त्याला ही रक्कम पूर्ण करायची. म्हणजे इथं ग्रहस्थाला परतफेडीने इथं वाटल्यास आणखी बदल करता आपल्याला 12 हप्त्यात इथं असं म्हटलं तरी चालेल. परतफेडीने 12 हप्त्यात द्यावी लागणारी रक्कम म्हणजेच S12 बरोबर किती येणार आहे? ₹8,000 एकूण कर्ज अधिक 1,360 म्हणजे ₹9,360. ही कोणाची किंमत आली? S12 ची किंमत आली. आता आपण किमती टाकूया. समजा पहिला हप्ता आपण ए मानू. म्हणून एन चं सूत्र काय सांगा? एन बरोबर n/2 कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 गुणिले डी.
म्हणजेच यस 12 कळलेले. यांची किंमत कोण घेईल आता? 12/2 कंसात 2 ए याचा अर्थ पहिलं पद म्हणजेच पहिला हप्ता असेल तो अधिक कंसात n 12 - 1 आणि डी ची किंमत -40. आणि हे तुम्ही सोडवलं. आता S12 ची किंमत किती आहे? आपल्याला कळलेली ती 9360. टाकूया आपण किंमत इथं 9360 बरोबर इथं बेसक 12 6 कंसात 2a अधिक 12 - 1 11 - 40. आणि हे पदावली तुम्ही सोडवली. इथे हे एक चल समीकरण तयार झालेले बघा. मग काय केलंय? ग्रहस्थाला परतफेडीने 12 हप्त्यात द्यावी लागणारी रक्कम एकूण काढलेली आपण 9360. कशी आली ती कळलेलं आहे. हप्त्यांची संख्या 12 आहे. सूत्रात किमती ठेवल्या. ए म्हणजे काय? पहिला हप्ता. ए म्हणजे पहिलं पद. ही सीडी तयार होणार आहे. आणि मग आता 6ने इकडं गुणलेले, संपूर्ण 6ने या चौकटी कंसाला गुणलेले. 6ला जर आपण इकडं आणलं तर पक्षांतर होईल आणि पक्षांतराने ते भागाकारत जातील. म्हणजे काय होईल बघा? 9360 छेद 6 बरोबर तिकडे काय काय बघा 2a अधिक आणि वजा यांचा गुणाकार येईल वजा 11 गुणिले 40 11 44 440. लक्षात येते? द्या संक्षिप्तरित्या द्या. 6 3 9 18 7 18 6 भाग जातोय. 6 1 6 6 1 6 3 उरले. 3 3 33 6 5 30 पुन्हा 3 उरले. 3 7 36 6 6 36 6 0 0 म्हणजे 1560. आता ऋण 440ला पक्षांतर करून मी इकडे घेतो. ही ऋण 440 इकडे आली की अधिक होतील. अधिक 440 बरोबर 2a. म्हणजे किती झाली बघा हे 0 4 आणि 6 10. चला 1 4 1 5 5 10. चला 1 1 2 2000 बरोबर 2a. आणि म्हणून ए बरोबर काय सांगा 2000 भागिले 2 बरोबर ए म्हणजे ए बरोबर 1000. ए याचा अर्थ पहिलं पद म्हणजे पहिला हप्ता कितीचा असणार आहे? ₹1000चा पहिला हप्ता असेल. ए म्हणजे काय? हा काय असणार तुमचा पहिला हप्ता. परतफेडीचा पहिला हप्ता म्हणजेच ए बरोबर 1000. आता किती हप्त्यात रक्कम द्यायची त्याला? 12 हप्त्यात. मग 12 हप्ता किती रुपयाचा असेल हे काढण्यासाठी आपल्याला T12 काढावं लागेल. 12वा हप्ता बघा. आणि मग याचा अर्थ पहिला हप्ता 1000 असेल. म्हणजे याचा अर्थ काय? पहिला हप्ता 1000, दुसरा 40 रुपयानं कमी म्हणजे 960 रुपये. तिसरा हप्ता आणखी 40 न कमी म्हणजे 920 रुपये. असं करत करत किती हप्तापर्यंत जायचंय आपल्याला? तर शेवटचा हप्ता काढायचा आहे त्याला 12वा काढायचा आहे. किती? 12वा. म्हणजे 12व्या हप्त्यात मिळणारी रक्कम म्हणजेच 12वं पद आपल्याला काढायचंय. आणि म्हणून
होय. म्हणून T12 12वा हप्ता. त्याच्या आधी TN चं सूत्र मांडून घ्या. TN म्हणजे काय? म्हणून TN बरोबर A अधिक कंसात N वजा 1 गुणिले D. म्हणून T12 बरोबर A 1000 अधिक कंसात 12 वजा 1 डी ची किंमत ऋण 40. आणि हे सोडवलं की तुम्हाला 12व्या हप्त्यात द्यावी लागणारी रक्कम सहज करता येईल. काय येईल? 1000 अधिक 12 वजा 1 11 ऋण 40 म्हणजे 1000 अधिक आणि वजा यांचा गुणाकार येईल वजा 11 चूक 44 1000 वजा 440 करा वजाबाकी किती? 560 रुपये. म्हणजे 12व्या हप्त्यात द्यावी लागणारी रक्कम किती असणार आहे? 560 रुपये. अशा पद्धतीने आपल्याला व्यावहारिक उदाहरणं, शाब्दिक उदाहरणं, अंकगणिती श्रेणीचा उपयोग करून सहज सोडवता येतील. तुमच्या पुस्तकामध्ये सीडीचा उपयोग करून या पद्धतीनं उदाहरणं सोडवता येतील. आणखी गणित सोडूया आपण. उदाहरण हे दुसरं झालं. तिसरं उदाहरण तुम्ही सोडू शकाल. गणित असं दिलंय, सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी रुपये 5000, पहिल्या वर्षी रुपये 5000, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000. बघा या पद्धतीने सीडी तयार होणार आहे. सचिननं राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5000, दुसऱ्या वर्षी 7000, तिसऱ्या वर्षी 9000 याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती रुपये असेल? असं उदाहरण आहे. तुम्ही सोडू शकाल. हे पहिलं पद, एक अंकगणिती सीडी तयार होती या ठिकाणी. हे पहिलं पद, दुसरं, तिसरं, चौथं असं करत करत 12 वर्षातील एकूण रक्कम आपल्याला काढायची. म्हणजेच मला S12 काढायचं आहे. एक कळलेलं आहे, ही श्रेणीतील पहिलं पद तुम्हाला कळलेलं आहे. ए ची किंमत किती आहे? 5000. असं करत करत आपल्याला म्हणजे हा तुम्हाला T1 कळलेला आहे आणि T12 12 वर्षातील एकूण रक्कम तुम्हाला काढायची. म्हणजेच तुम्हाला S12 काढायचं आहे. S12. आता S12 काढण्यासाठी SN च्या सूत्रामध्ये बघा ही गणित तुम्ही सोडवायचे. फक्त काय करायचं सांगतोय. SN बरोबर N/2 2A अधिक कंसात N वजा 1 गुणिले D. S12 काढायचं आहे. 12 वर्षातील एकूण रक्कम आपल्याला काढायची. म्हणजेच S12 काढायचं आहे. N ची जागा कोणी घेतली या ठिकाणी? 12 ने घेतलेले. म्हणजे 12/2 2A चं पद पहिलं कळलेलं तुम्हाला 5000 अधिक N म्हणजे 12 वजा 1 आणि D 2000. ही पदावली सोडवली की तुम्हाला 12 वर्षामध्ये मिळणारी एकूण रक्कम तुम्हाला सहज काढता येईल. हे गणित तुम्ही सोडवाल. या पद्धतीने सोडवता येईल. हे गणित सोपं आहे. चौथं गणित बघा. एका नाट्यगृहामध्ये
खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. एका नाट्यगृहामध्ये खुर्च्यांच्या एकूण 27 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या. पहिल्या रांगेत किती आहेत? 20 आहेत. दुसऱ्या रांगेत 22 आहेत. बर. तिसऱ्या रांगेत 24 आहेत. म्हणजे काय झालं बघा, ही अंकगणित सीडी तयार झाली. ज्या अंकगणित सीडीमध्ये पहिलं पद 20 आहे आणि डी ची किंमत किती आहे? 22 वजा 20 म्हणजे 2 आहे. म्हणजे प्रत्येक रांगेमध्ये दोन दोन खुर्च्या वाढत चाललेल्या आहेत. पहिल्या रांगेत जर आपण 20 खुर्च्या मांडलेल्या असतील, दुसऱ्या रांगेत 22 मांडलेल्या आहेत, तिसऱ्या रांगेत 24 मांडलेल्या आहेत. अशा किती रांगा आहेत? तर एकूण 27 रांगा आहेत. अशा एकूण किती रांगा आहेत? 27 रांगा आहेत. तिसऱ्या खुर्ची 24 अशी खुर्च्यांची या पद्धतीने मांडणी केलेली आहे. तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील? म्हणजेच मला T15 काढायचंय. T15 याचा अर्थ 15व्या रांगेत असणाऱ्या खुर्च्यांची संख्या. आणि नाट्यगृहात एकूण किती खुर्च्या असतील? नाट्यगृहामध्ये एकूण किती रांगा आहेत? 27. म्हणजे 27 म्हणजे S27 आपल्याला काढावं लागेल. S27 याचा अर्थ एकूण 27 रांगामध्ये असणाऱ्या खुर्च्यांची संख्या. लक्षात आलं? मग मला सांगा, ह्या जर पहिल्या रांगेत जर 20 खुर्च्या असतील, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या असतील, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या असतील, तर ही अंकगणिती सीडी तयार होती की ज्यामध्ये पहिलं पद म्हणजेच तुमचा T1 म्हणजेच तुमचा हा A किती आहे? 20 आहे. आणि डी याचा अर्थ साधारण फरक हा किती मिळालाय? 22 वजा 20 म्हणजे 2 मिळाला. तर ह्या दोन बाबींचा उपयोग करून आपल्याला प्रश्न सोडवता येईल. काय विचारलाय प्रश्न मग? तर 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील? 15व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील म्हणजेच मला 15वं पद काढावं लागेल. जसे पहिलं, दुसरं, तिसरं असं करत करत 15वं पद म्हणजेच T15 काढावं लागेल. काय काढायचं आपल्याला? T15 काढायचं आहे आपल्याला. आणि एकूण किती रांगा आहेत? तर 27 रांगा आहेत. म्हणजे S27 ची किंमत आपल्याला काढायची. आणि मग तुम्हाला TN चं सूत्र माहिती आहे, म्हणून TN चं सूत्र काय? A अधिक कंसात N वजा 1 गुणिले D. T15 म्हणजे 15व्या रांगेत असणाऱ्या खुर्च्यांची संख्या. म्हणजे T15 बरोबर A ची जागा कोण घेईल? 20 अधिक कंसात N म्हणजे 15 वजा 1 D ची किंमत 2. सोडवा. 20 अधिक 15 वजा 1 म्हणजे 14 गुणिले 2 म्हणजे 20 अधिक 14 दोन्ही 28 म्हणजे T15 ची किंमत किती येईल? याचा अर्थ 15व्या रांगेमध्ये एकूण खुर्च्या किती असतील? 48 खुर्च्या असतील. 15व्या रांगेत असणाऱ्या खुर्च्यांची संख्या 48 असेल. कळलं? आणि S27 काढण्यासाठी काय कराल? SN चं सूत्र N/2 2A अधिक N वजा 1 गुणिले D. सूत्र पाठच पाहिजे. S27 बरोबर काय? 27/2 2A ची किंमत 20 अधिक N 27 वजा 1 D 2. ही पदावली सोडवली की तुम्हाला 27 रांगामध्ये एकूण असणाऱ्या खुर्च्यांची संख्या तुम्हाला मिळेल. म्हणजे काय बघा, S27 बरोबर इथं संक्षिप्त रूप जात आहेत तसंच ठेवा.
20 दुनी 40 अधिक 27 वजा 1 म्हणजे 26. 26 गुणिले पुढचे 2 म्हणजे 52. काय बघा इथं 27/2 कंसात 27/2 गुणिले 92 म्हणजेच काय आलं हे 27 गुणिले 2 8 9 एकच 46. 27 गुणिले 46 एवढा गुणाकार केला की तुम्हाला 27 रांगामध्ये असणाऱ्या एकूण खुर्च्यांची संख्या मिळेल. अशा पद्धतीनं तुम्हाला अंकगणित सिरीजच्या सूत्रांचा उपयोग करून उदाहरण सोडवता येतील. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबूया. म्हणजे अंकगणित सिडी हे प्रकरण जवळजवळ आपलं संपलेलं आहे. उर्वरित उदाहरणं तुम्ही सोडवायचे. काही शंका असेल तर फोनवर संपर्क साधला तरी चालेल. धन्यवाद.